लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत वसई तालुक्यातील खार्डी, डोलिव, खनिवडे, भाताणे, मांडवी, शिवणसाई, पारोळ, तिल्हेरे, कोलोशी, मेढेफाटा अशा अनेक गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलजीवन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना, अल्पसंख्याक वस्ती सुधार योजना, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 43 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। एकीकडे वसई, विरार शहरांचा झपाट्याने विकास होऊन ही शहरं समृद्ध होत असताना आणि पायाभूत सोयी सुविधांनी सक्षम होत असताना काही अंतरावरच असलेल्या लगतच्या गावखेड्यांमध्ये मात्र त्याची वानवा होती। बरीच वर्षे हा ग्रामीण भाग विकासापासून वंचित होता। पावसाळ्यात ग्रामीण भागांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते। मात्र आज झालेल्या या विकास कामांच्या भूमिपूजन संकल्पनेमुळे आता ग्रामीण भागात देखील विकासाची गंगा पोहोचण्यास मदत होणार आहे आणि या पायाभूत सोयी सुविधेमुळे गावखेडी समृद्ध होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, वसई पंचायत समिती सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका रमाताई किनी, माजी सभापती गीता पाटील, बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच संबंधित खात्यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, पालघर।